मी सध्या छत्रपती संभाजीनगर शहरालगत असलेल्या वाळूज महानगर परिसरामध्ये रामरई नावाचा एक तलाव आहे। या तलावावर मी सध्या उभा आहे आणि या तलावामध्ये एक विषारी मासा आढळून आलेला आहे। मत्स्य व्यवसाय आयुक्तांकडून ही माहिती मिळालेली आहे। भारतात बंदी असलेला हा मासा आहे। या माशावर भारतामध्ये 1997 काळापासून बंदी घालण्यात आलेली आहे। त्याचे कारण सांगितले जात आहे की हा आफ्रिकी मांगूर मासा जैवविविधता धोक्यात आणणारा मासा आहे। हा मांगूर मासा इथल्या स्थानिक माशांना जो आहे तो गिळंकृत करतो, जसं की मग मासोळी असेल, कोळंबी असेल, इथले बेडूक असतील आणि जैवविविधतेला धोका निर्माण करणारा हा मासा आहे। याच्यावर 1997 साली याच कारणामुळे बंदी घातलेली आहे। भारतामध्ये आणि भारतातल्या सर्व राज्यांमध्ये या माशावर बंदी आहे। हा मासा आढळून आलेला आहे। काल एक वेळा जाळं टाकल्यानंतर तब्बल 9 मासे या मांगूर माशाचे जाती जे आहेत या ठिकाणी आढळून आलेले आहेत आणि म्हणून मत्स्य व्यवसाय आयुक्तांनी जे आहे ते या सगळ्या गोष्टींची फार गंभीरपणे दखल घेतली असल्याचं सांगितलं गेलंय। या तलावाचा जो काही परिसर आहे, हा जो काही क्षेत्र आहे, हा 65 हेक्टर हे क्षेत्र आहे असं सांगितलं जात आहे आणि म्हणून 65 हेक्टर क्षेत्र यामध्ये काहीचा तलावाचा भाग आहे। या तलावामध्ये अनेक मासे जे आहे ते मांगूर मासे या ठिकाणी असू शकतात, जैवविविधतेला धोका निर्माण करणारे मासे असू शकतात आणि अधिक मासे असल्यामुळं या माशांना नष्ट करण्यासाठी मोठे परिश्रम घ्यावे लागणार आहेत। खरं तर प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे आणि म्हणून ही माहिती जी आहे ते माशाबद्दलची झाली। आता ही माहिती आपल्याला मिळवणं गरजेचं आहे की हा मासा भारतामध्ये बंदी असताना आफ्रिकी मासा या तलावामध्ये नेमका कुणी आणून सोडला, मत्स्यबीज या तलावामध्ये नेमकं कुणी आणून सोडलं। खरं तर माझ्या पाठीमागं असलेला हा तलाव आणि त्याच्या पाठीमागं असलेले हे जे काही औद्योगिक क्षेत्र आहे, इकडे वाळूज महानगर असेल किंवा मग इथल्या फॅक्टऱ्या ज्या आहेत, ह्या फॅक्टऱ्या ज्या आहेत ह्या दूषित पाणी या तलावामध्ये सोडतात आणि या आफ्रिकी मांगूर माशाचं वैशिष्ट्य असं आहे की हा मासा श्वास कमी असलेल्या किंवा मग घाण पाण्यामध्ये किंवा मग दुर्गंधी असलेल्या पाण्यामध्ये हा जगू शकतो आणि म्हणून या माशाचं बीज टाकण्याचा उद्देश नेमका हाच होता का? इतर मासे जगू शकत नाहीत आणि केमिकल युक्त पाण्यामुळं हा मांगूर मासा इथं जगतो आणि त्याचा व्यवसाय करता यावा म्हणूनच कोणीतरी व्यवसायाच्या दृष्टीने हे बीज या ठिकाणी टाकले का, हा प्रश्न आहे। आणि आता सगळ्यात मोठं आव्हान मत्स्य व्यवसाय आयुक्तांच्या समोर असणार आहे की हे जे काही मत्स्यबीज या ठिकाणी टाकलेलं आहे हे नेमकं कोणी टाकलेलं आहे, कुठल्या उद्देशानं टाकलेलं आहे आणि टाकलेलं आहे की इथं काही निर्माण झालेलं आहे। खरं तर हा मासा इथं उत्पत्ती त्याची होऊ शकत नाही, असेल तर एखादा असलं मात्र याच्यामध्ये एका जाळ्यामध्ये जो तब्बल 9 मासे सापडलेत, अर्थात या सर्व भल्या मोठ्या तलावामध्ये हजारो मासे या ठिकाणी असू शकतात आणि ते जैवविविधतेला धोका निर्माण करणारे मासे असू शकतात। त्यामुळे आता प्रशासन यावर काय कारवाई करतं हे आता पाहावं लागणार आहे। माधुरी पवार जे आहेत ते मत्स्य व्यवसाय आयुक्त यांनी कठोर पावले उचलणार असल्याचं सांगितलंय। हे जे काही मासे आहेत ते सगळे शोधून जे आहे ते आपण नष्ट करणार आहोत। इतकं सोपं नाहीये, मात्र एक मोठी यंत्रणा जी आहे ती या ठिकाणी उभी करावं लागणार आहे। फार मोठं तळ आणि या तळ्यामध्ये खूप सारे मासे असणार आहेत, ते उपसून काढायचे, कसे काढायचे आणि कुठे नष्ट करायचे, हा सगळ्यात मोठा त्यांच्यासमोर प्रश्न आहे। मात्र त्या नष्ट करण्यासाठी काहीतरी उपाययोजना त्या करणार असल्याचं सांगितलं। याचबरोबर हे मत्स्यबीज जे आहे ते जे कोणी टाकलं असेल त्याचा तपास करणं गरजेचं आहे, तपास केला जाईल। जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असं सुद्धा माधुरी पवार ज्या मत्स्य आयुक्त विभागाचे आयुक्त आहेत त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहावं लागणार आहे की हेच एकतर तलाव आहे, बाजूला फार मोठा तलाव आहे, मग जायकवाडीचं तलाव असेल किंवा इतर कोणी असतील, हे कुणाच्या तक्रारीवरून माहिती मिळाली ह्याची सुद्धा माहिती घेणं गरजेचं आहे। आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला पाहाव्या लागतील। हाच एकटा तलाव आहे की इतर कुठल्या तलावामध्ये असे मत्स्यबीज म्हणजे जे काही आफ्रिकी माशाचे मत्स्यबीज आहेत हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील, त्यामध्ये सुद्धा आहेत का हे सुद्धा पाहावं लागणार आहे आणि मानवी सेवनानंतर याचे काय धोके निर्माण होतात हे सुद्धा आता आपल्याला पाहावं लागणार आहे। कॅमेरा पर्सन सह मी संग्राम धनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, छत्रपती संभाजीनगर।